MHT-CET 2022 ला विचारलेले हे दोन क्वेश्चन आहेत. हे दोन्ही क्वेश्चन एकसारखे आहेत म्हणून एका वेळेस बघतोय. याच्यामध्ये ट्रूथ व्हॅल्यू या स्टेटमेंटची फॉल्स सांगितलेले आणि ते पण या दिलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आर जे म्हणलेलं आहे, इथे नाव दिलेलं नाही आहे, पण पी इम्प्लिकेशन, इथे इम्प्लिकेशन हे मेन स्टेटमेंट आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स सांगितलेली आहे. इथे सुद्धा इम्प्लिकेशन आहे, ट्रूथ व्हॅल्यू याची फॉल्स सांगितलेली आहे. आणि काय फाइंड करायचं आहे तर पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायच्या आहे, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. म्हणून हे बऱ्यापैकी सिमिलर आहे. पहिल्यांदा हा पार्ट बघूया. P implies P conjunction negation Q, याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स कधी येते? इम्प्लिकेशनची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स फक्त एका केसमध्ये येते. T implies F असेल तर रिझल्ट काय येतो? फॉल्स. हे जर लक्षात असेल आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू ज्यावेळेस PQRचे फाइंड करायचे त्यावेळेस स्टेटमेंट जे आहे मॅक्झिमम ठिकाणी इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट असणार आहे, बाकीचे स्टेटमेंट खूप कमी असतील. आतापर्यंत आपण जेवढे एक्झाम्पल पाहिले त्या सगळ्या 2004 पासून 2022 पर्यंतचे जे क्वेश्चन बघितलेले त्याच्यामध्ये PQRच्या ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची असतील, स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू शक्यतो फॉल्स दिली असेल तर ते इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट आहे, हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. का असं? तर याच्यामध्ये एकच छोटीशी कंडिशन आहे की पहिलं स्टेटमेंट ट्रू असलं पाहिजे आणि इम्प्लायच्या नंतरचं म्हणजे इफ नंतरचं स्टेटमेंट ट्रू असलं पाहिजे आणि देन नंतरचं स्टेटमेंट फॉल्स असलं पाहिजे. आणि त्या केसमध्ये याची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळते? स्टेटमेंटची फॉल्स मिळते. दिलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स सांगितलेली आहे, याचा अर्थ असा की याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असली पाहिजे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असेल तरच रिझल्ट काय मिळणार आहे? आपल्याला फॉल्स मिळणार आहे. आणि मग याच्यावरून आपल्याला हे कळतंय की पी जो आहे तो ट्रू असणार आहे. ॲट द सेम टाइम हा जो पार्ट आहे म्हणजेच पी कंजंक्शन निगेशन क्यू हा काय असणार आहे तर फॉल्स असला पाहिजे. पी जर ट्रू असला पाहिजे आहे तर ती ट्रूथ व्हॅल्यू इथे घेऊया. टी कंजंक्शन निगेशन क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आली पाहिजे. आपल्याला कंजंक्शन म्हणजेच अँडचा रिझल्ट फॉल्स कधी येतो? ॲक्च्युली अँडचा रिझल्ट आपण काय लक्षात ठेवलं आहे तर TT असेल तर टी येतो, बाकी सगळ्या केसमध्ये फॉल्स येतो. म्हणजेच TF असेल तर काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. आणि दुसरी पॉसिबिलिटी TT असू शकते, कारण हे पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे. एकतर आपण ट्रूथ व्हॅल्यू कोणाची चेंज करून बघू शकतो तर निगेशन क्यूची, फक्त तो पार्ट आपण ट्रू किंवा फॉल्स घेऊ शकतो. आणि मग पहिल्यांदा जर ट्रू कन्सिडर केला, निगेशन क्यू टी घेतला तर TT काय येतो? ट्रू येतो. पण दिलेलं स्टेटमेंट काय येत आहे? फॉल्स येत आहे. आणि ते फॉल्स येण्यासाठी हे स्टेटमेंट काय असलं पाहिजे तर टी कंजंक्शन एफ चाच रिझल्ट काय येतो? फॉल्स येतो. हे माहिती आहे आपल्याला. याचा अर्थ असा की निगेशन क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू एफ असली पाहिजे. आणि निगेशन क्यू जर एफ असेल, दोन्हीचं निगेशन केल्यानंतर आपल्याला क्यूची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळेल? ट्रू मिळेल. अशा पद्धतीनं पी ट्रू मिळाला आणि क्यू सुद्धा काय मिळाला? ट्रू मिळाला. डी ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे. हाच रिझल्ट MHT-CET 2022 मध्ये जो नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे, पी इम्प्लिकेशन निगेशन पी ऑर क्यू म्हणजे डिसजंक्शन क्यू, याची ट्रूथ व्हॅल्यू काय सांगितली आहे? फॉल्स सांगितली आहे. म्हणजे इथे परत एकदा दिलेल्या स्टेटमेंटची इम्प्लिकेशनची, हे काय मेन स्टेटमेंट इम्प्लिकेशन आहे, दोन स्टेटमेंटच्या मध्ये इम्प्लिकेशन आहे, म्हणजेच TF काय येतो? F येतो. याचा अर्थ असा इथे पण आपण T implies F काय येतो तर F येतो. आणि दिलेलं इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट त्यांनी फॉल्स सांगितलेलं आहे. याचा अर्थ इथे स्टेटमेंट घेऊया. P implies निगेशन P और Q याच्यामध्ये T इम्प्लिकेशन F असेल
तर रिझल्ट काय मिळणार आहे, फॉल्स मिळणार आहे. म्हणजे पीची ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे टी, पीची ट्रूथ व्हॅल्यू टी असणार आहे आणि या स्टेटमेंटची सेकंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू एफ असणार आहे. म्हणजेच निगेशन पी ऑर क्यू काय असणार आहे, एफ असणार आहे. ह्याच्यामधली कोणती ट्रूथ व्हॅल्यू माहीत आहे, ऑलरेडी आपल्याला पीची ट्रूथ व्हॅल्यू माहीत आहे. म्हणजेच निगेशन पी ट्रू आहे, निगेशन पी म्हणजे निगेशन टी, डिसजंक्शन क्यू फॉल्स आलं पाहिजे. आणि निगेशन टीचं निगेशन काय येतं, ट्रूचं निगेशन फॉल्स येतं माहिती आहे आपल्याला. डिसजंक्शन क्यू फॉल्स. आता डिसजंक्शनचा रिझल्ट कधी फॉल्स येईल, आपण इथे एफ बरोबर डिसजंक्शन आहे, क्यूची ट्रूथ व्हॅल्यू आपण एकतर आयदर ट्रू असू शकते किंवा फॉल्स असू शकते. आपल्याला इकडे कोणाची ट्रूथ व्हॅल्यू मिळाली, पीची ट्रूथ व्हॅल्यू मिळाली. आता राहिला प्रश्न क्यूचा. समजा क्यू ट्रू असेल तर एफ आणि टी याचं डिसजंक्शन आपल्याला माहिती आहे ट्रू येतं. फॉल्स कधी रिझल्ट मिळतो, जर दोन्ही एफ असतील तर. डिसजंक्शनचा एक रिझल्ट माहिती आहे आपल्याला, दोन्ही एफ असतील तरच रिझल्ट काय येतो, एफ येतो. आणि कंजंक्शनचा एक रिझल्ट इथे वापरला आपण, दोन्ही ट्रू असतील तरच रिझल्ट टी येतो, नाहीतर बाकी सगळे केसमध्ये फॉल्स येतो. हे रिझल्ट जर लक्षात असतील तरच आपल्याला इथे समजणार आहे की दोन्ही एफ असतील तरच रिझल्ट एफ येतो. म्हणजेच हे स्टेटमेंट फॉल्स येण्यासाठी क्यू काय असला पाहिजे, तर फॉल्स असला पाहिजे, क्यू फॉल्स असला पाहिजे. म्हणजे आपल्याला पी ट्रू मिळाला आणि क्यू काय मिळाला, फॉल्स मिळाला. पी ट्रू आणि क्यू फॉल्स, म्हणजे फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे.